नमस्कार मित्रांनो, मी प्रदूष तळे PS अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तर आजच्या सेशन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आपण प्रॉफिट बुकिंग मध्ये आले, त्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग केलेले आहे, कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी रेकमेंड केलेले आहेत आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते काय प्लॅन केले होते त्याबद्दल आपण आजच्या सेशन मध्ये काय करणार डिस्कस करणार. जे आता ओपन आयपीओ कोणत्या आयपीओ साठी आपण अप्लाय केलं पाहिजे आणि आयपीओ मधून आपण कसे रिटर्न्स मिळू शकतो हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया डिस्कस करूया. सो आज आपण दोन स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामधला पहिला जो स्टॉक आहे तो आहे 361, जो आपण कालच बाय केला होता. तो आपण बाय करायला सांगितलं होता 870 850 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. 900 आपण तो फर्स्ट टार्गेट त्यामध्ये काय करणार होतो, बुक करणार होतो. 361 हा आपल्याला बीटीएसटी साठी जर आपण प्लॅन केला असता तर 361 मध्ये आपल्याला जवळपास आपल्याला 10% आपल्याला रॅली यामध्ये बुक करता आली असते. जो आपण काल रिकमेंड केला होता दुपारी 2 वाजता सांगितलं होतं 870च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता आणि तिथून जो खाली आला तर 850 ला तो ऍव्हरेज करायचा होता. आपण तो 870 ला जर आपण तो बाय केला असता तर आपल्याला 361 मध्ये आजचा जो हाय गेलेला आहे हा जवळपास 944 चा आज काय झालेला त्याचा हाय गेलेला आहे. म्हणजे आपलं जे सेकंड टार्गेट जे होतं ते सेकंड टार्गेट आपण 930चं टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे 930चं हे सेकंड टार्गेट काय झालं आपल्या 361 मध्ये काय झालेलं आहे, हिट झालेलं आहे. यामध्ये जर कोणी एंट्री घेतली असती तर यामध्ये आपल्याला जवळपास 870 850च्या रेंज मध्ये आपण तो बाय केला असता तर आपल्याला 10% ची रॅली अगदी 2 दिवसामध्ये काय करता आली असती, 361 मध्ये आपल्याला पीक करता आली असती. ओके, वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे. सो आपण बीटीएसटी साठी प्लॅन केला असता तरी आपल्याला यामध्ये मोर दॅन 8% टार्गेट आपल्याला काय करता आलं असतं, आज आपल्याला बुक करता आलं असतं. ओके, त्यानंतर आपण दुसरा स्टॉक जो आपण प्रॉफिट बुकिंग साठी सांगितलेला आहे तो आहे एनआरबी बेरिंग. एनआरबी बेरिंग आपण प्लॅन केला होता 25 जूनला आपण तो सांगितला होता 350 330च्या रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा होता. 870 400 प्लस या दोन टार्गेट साठी आपल्याला काय करायचं होती, एनआरबी बेरिंग मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. जो आपण 25 जूनला 11 वाजता काय केला होता, हा रिकमेंड केला होता. मग आपण जर एनआरबी बेरिंग मध्ये जर आपण या लेवलला जर बायची एंट्री केली असती 25 जून, आपल्याला जवळपास यामध्ये 6% ची रॅली आपल्याला काय करता आली असते, आपल्याला पीक करता आली असती एनआरबी बेरिंग मध्ये. म्हणजे अगदी 2 दिवसामध्ये एनआरबी बेरिंग मध्ये आपल्याला काय करता आलं, मोर दॅन 6% टार्गेट आपल्याला काय करता आलं असतं, एनआरबी बेरिंग मध्ये आपल्याला पीक करता आलं असतं. ओके, जो आपण रिकमेंड केला होता 25 जूनला रिकमेंड केलेला आहे. 11 वाजता म्हणजे आपण या लेवलला आपण तो बाय करायला सांगितलं होता. 350 340च्या रेंज मध्ये जरी तो बाय केला असता तरी आपल्याला मोर दॅन 5% रॅली आपल्याला काय करता आली असती, एनआरबी बेरिंग मध्ये आपल्याला पीक करता आली असती. आज जर पाहिलं तर एनआरबी बेरिंगचा आजचा जो हाय गेला होता तो आजचा हाय जवळपास 371चा हाय आणि आपलं फर्स्ट टार्गेट होतं 370. म्हणजे आपण जे टार्गेट डिसाइड केलं होतं त्यामध्ये फक्त 1 पॉईंट त्यांनी काय दिला, गॅप अप दिला आणि तो सडनली काय झाला तो रिव्हर्स आलेला आहे. ओके, पण यामध्ये आपल्याला मोर दॅन 6% प्रॉफिट आपल्याला काय करता आलं असतं, एनआरबी बेरिंग मध्ये 2 दिवसामध्ये आपल्याला इथे पीक करता आला असता जर आपण तो बाय केला असता. हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतोय ते आपल्या जे सेटअप मध्ये, त्या सेटअप मध्ये आपले स्टॉक येत असतात. ओके, जे आपला सेटअप आपण बनवून ठेवलेला आहे बीटीएसटी असेल स्विंग ट्रेडिंग साठी. ओके, त्यातून आपण काय करतो, स्टॉक असे फनेल करून आपण त्यामध्ये काय करत असतो, आपण एंट्री साठी आपण त्या लेवल काय करत असतो, आपण प्रिडिक्ट करत असतो. त्यानंतर आपण आज जर बघितलं, आज मंथली एक्सपायरी होती. आज आपण आपल्या ग्रुपवरती एक हिरो झिरोचा कॉल सांगितला होता जो आपल्याला प्रीमियम आपल्याला 40 रुपयाला आपल्याला प्रीमियम आपल्याला बाय करायचे होते. मार्केट आज हे व्होलाटाईल होतं. मी सकाळच्या लाईव्ह मार्केटमध्ये पण मी सांगितलं होतं, लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपण काय करत असतो, लाईव्ह मार्केटमध्ये आपण काय करत असतो, ट्रेड आपण प्लॅन करत असतो. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर लाईव्ह मार्केटमध्ये जर आपण निफ्टी बँक निफ्टीवरती जर आपण ट्रेड केले असते तर मार्केट काय झालं होतं, एक रेंज बाउंड मार्केट होतं. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केलेला आहे फिन निफ्टीवरती आपण तो ट्रेड प्लॅन केला होता आणि त्यामधून आपण काय केलं होतं, पी मध्ये पहिला ट्रेड घेऊन प्रॉफिट आपण बुक केलेला आहे. ओके, कोणत्या लेवलला आपण एंट्री घेतली होती, आपण तो प्रॉफिट कसा बुक केलेला आहे, तर आपल्या सेटअप नुसार आपण समजतो की आपल्याला एंट्री कुठे घ्यायची. निफ्टी बँक निफ्टी सेकंड हाफ मध्ये चांगली रॅली दिली होती पण मार्केट काय झालं, थोडंसं साईडवेजच तुम्हाला क्लोज झालेलं तुम्हाला दिसेल. ओके, मग त्यामध्ये आपण काय केलं होतं, 24,000 एक निफ्टीची रॅली मिळाली होती सेकंड हाफ मध्ये. त्यामध्ये पण आपण काय केलं होतं, एक एंट्री साठी आपण या लेवल आपण काय केलं होतं, ग्रुपवरती अपडेट केला होता. 00 साठी आपण 23,950. ओके, यामध्ये दोन्ही साईडला मार्केटने चांगली मुवमेंट दिली आहे आणि त्यानंतर काय झालं, तो साईडवेज क्लोज झाला. म्हणजे आपण अगदी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये पण आपण काय झालं असतं, इथे आपण ऑप्शन मध्ये जर हे एज ट्रेड आपण प्लॅन केले असते 00 साठी तर आपण नो प्रॉफिट नो लॉस मध्ये पण काय केलं असतं, इथून एक्झिट आपण केलं असतं. हे आपण
लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड आपण प्लॅन करत असतो ऑप्शनचे, जे आपली सकाळी 9 ते 10 बॅच असते आणि त्यानंतर 9 ते 12 नंतर आपण काय करत असतो, यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपण ट्रेड आपण प्रिडिक्ट करत असतो की आपल्या स्ट्रॅटेजीनुसार, आपल्या सेटअपनुसार कुठे एंट्री घेतली पाहिजे, प्रॉफिट कुठे बुक केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, लाईव्ह मध्ये आपण काय करत असतो, डिस्कस करत असतो. ओके. सेकंड आपला एक मी ग्रुपमध्ये आपला कॉल अपडेट केला होता, जो आपल्याला हिंदुस्थान कंपोजिट हा एक आपण स्विंग साठी प्लॅन केलेला आहे. 495 480 च्या रेंज मध्ये तो बाय करायला सांगितलेला आहे. याचे टार्गेट जे असणार आहे 520 540 प्लस, या टार्गेटसाठी आपण काय करू शकतो, हिंदुस्थान कंपोजिट मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. आजचा जर हाय बघितला तर 540 त्याचा हाय गेला होता. ओके. पण तो अजूनही रॅलीमध्ये, त्यामुळे आपण तो काय केला तर परत 500च्या रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितलेला आहे. म्हणजे आपण तो 500च्या रेंज मध्ये जरी तो बाय केला, 480 ला जर तो आम्ही ऍव्हरेज कराल, त्यामध्ये टार्गेट जे असणार आहे तर 540चं जर टार्गेट आपण बुक करण्यासाठी याला जर प्लॅन करणार आहे परत, तर यामध्ये आपल्याला जवळपास 10% ची रॅली आपल्याला अगदी 2 दिवसामध्ये पण काय करू शकतो, हिंदुस्थान कंपोजिट मध्ये आपण पिक करू शकतो. ओके. अजून सेटअप आपण बनवलेला आहे, या सेटअपनुसार स्टॉक आपल्याकडे फनेल होऊन होतात. जर आज जर बघितलं तर जवळपास तरी स्टॉक आपल्या इथे आलेले आहेत, 34 स्टॉक आलेले आहेत, पण आपण जास्त स्टॉक प्लॅन केले नाही, कारण मार्केट एका हाय लेवलला आलेलं आहे. ओके. त्यामुळे थोडंसं आपण काय करतो, कॉशियसली ट्रेड करतो. एका प्रॉफिट बुकिंग नंतर आपण यामध्ये काय करू शकतो, स्विंग साठी असेल किंवा लॉंग टर्म होल्डिंग साठी असेल, चांगले स्टॉक घेऊन आपण त्यामध्ये काय करू शकतो, आपण पिक करू शकतो आणि त्याला चांगले होल्ड करू शकतो एक चांगल्या गेन साठी. ओके. त्याचबरोबर आपण आयपीओ, जे आयपीओ लॉन्च झालेले आहे, त्यामध्ये आपण काही आयपीओ साठी आपण रिकमेंड करत असतो. जो आपला आयपीओ क्लोज झाला होता, आता जो रिसेंटली ओपन आयपीओ आहे अलाइट ब्लेंडर्स, यामध्ये पण तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर आपण 5 वाजेपर्यंत त्याला अप्लाय करू शकलो असतो. तो 24 टाइम्स भरलेला आहे आणि रिटेल मध्ये जवळपास तो 4.73 टाइम्स भेटलेला आहे. ओके. म्हणजे याचे चांगले लिस्टिंग होण्याचे चान्सेस जास्त असणार आहे, कारण लिकरची कंपनी आहे, तर आपण याला पण काय करू शकतो, एक अप्लाय करू शकतो, जे आपल्या क्लायंटला मी काय केलं, ऑलरेडी रिकमेंड केलं. जो लिस्टिंग झालेला आहे डी डेव्हलपमेंट, यामध्ये जर आपण एंट्री प्लॅन केली असती तर डी डेव्हलपमेंट मध्ये पण तुम्हाला एक लिस्टिंग गेनचा तुम्हाला चांगला बेनिफिट तुम्हाला घेता आला असता. जो 67% प्रीमियमनी काय झाला होता, काल तो लिस्टिंग झाला होता. डी डेव्हलपमेंट इंजिनिअरिंग कंपनी आहे. सो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर 267 च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता कट ऑफ प्राइसला. जर त्याला आपला अप्लाय केला असता आणि लकीली जो तो आपल्याला जर मिळाला असता, तर यामध्ये आपल्या क्लायंटनी जवळपास काय केलेलं आहे, 10% म्हणजे 10,000चा प्रॉफिट काय केलं यामध्ये ऑलमोस्ट बुक केलेला आहे. जर आपण तो बाय केला असता तर आपली इन्व्हेस्टमेंट ही 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागली असते आणि त्यामध्ये प्रॉफिट जो बुक केलेला आहे, मोर दॅन 10,000 प्रॉफिट बुक केलेला आहे. ओके. सो हे अप्लाय करायचे असतात, जे आयपीओ चांगले लिस्टिंग होतात, त्यामध्ये आपल्याला चांगला बेनिफिट आपण काय करू शकतो, आयपीओ मधून पण आपण घेऊ शकतो. ओके. सो ही जर नॉलेज तुम्हाला गेन करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही पीएस अकॅडमीला जॉईन करू शकता. तुम्ही जर स्विंग ट्रेडर्स असाल तर तुम्हाला एक स्विंग ट्रेडिंगचा सेटअप तुम्हाला मिळतो. ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर ऑप्शन ट्रेडिंग साठी काय करतो आपण, हा पूर्णपणे सेटअप तुम्हाला दिला जातो, ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग या सेटअपला कसं युज करायचंय, स्ट्रॅटेजी कसं युज करायचंय, या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो, लाईव्ह मध्ये काय करत असतो, आपण डिस्कस करत असतो. सो मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय, कारण आपले जे ऍडव्हान्स कॅन्डिडेट जे आहेत, मेंटरशिप कॅन्डिडेट जे आहेत, त्यामध्ये सगळ्या लेवल्स मध्ये एंट्री करत असतात आणि प्रॉफिट बुक करत असतात. तर ते कसे प्रॉफिट बुक करतात हे स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पण पाहू शकता. जे लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतात, जे स्विंग ट्रेडिंग करतात, त्यांचेही तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहता येईल. ओके. आणि तुम्हाला जर स्विंग ट्रेडिंगचा सेटअप शिकायचं असेल तर ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी साठी तुम्ही आपल्या मेंटरशिपला पण तुम्ही जॉईन करू शकता. ओके. सो हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.